मी सौ सुहासिनी सतीश कुलकर्णी। गेली 20 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत। पैठणी त्र्यंबक तालुक्यातल्या शाळांमध्ये जाऊन तिथे मुलांना शिकवायचं आणि शेवटी 2019 मध्ये आम्ही ठरवलं की आपण हर्सुलला शाळा सुरू करायची आणि त्याप्रमाणे आम्ही बालवाडी सुरू केली। पहिले दावलनगरमध्ये आम्ही बालवाडी सुरू केली 2019ला। त्याबरोबरच स्वानंदी स्पोर्ट्स अँड एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था पण 2020 मध्ये रजिस्टर झाली आणि त्याच्या माध्यमातून शाळेची सुरुवात झाली। शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तो आपला स्टाफ, इथे शिकवायला येणारा वर्ग। तर यातले निवड करताना आम्ही त्यांचा विचाराचा हे आमच्याशी जमणारी आहे की नाही वेवलेंथ याचा पण थोडासा विचार करतो, कारण आपल्याला जे शिक्षण द्यायचं आहे ते फक्त पैशासाठी द्यायचं नाही आहे, त्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हा मुख्य उद्देश आहे। त्यामुळे शिक्षकाला सुद्धा आम्ही खूप पेमेंट देऊ शकत नाही, पण त्याच्यामधले गुण लक्षात घेऊन आणि तो विद्यार्थ्यापुढे कशा प्रकारे ते सांगणार आहे यासाठी काही आम्ही ट्रेनिंग त्यांना देतो। दरवर्षी हे ट्रेनिंग असणार आहे, कंटिन्युअस ट्रेनिंग चालू राहील शिक्षकांचं आणि शिक्षक आमचा सर्व बाजूंनी तयार व्हावा। जसं की बौद्धिक पातळी आहेच, पण त्याबरोबर त्या शिक्षकाला त्यांचे खेळ पण घेता आले पाहिजे, त्याला क्राफ्ट पण शिकवता आलं पाहिजे, त्याला संगीत पण शिकवता आलं पाहिजे, त्याच्याबरोबर नाचता पण आलं पाहिजे आणि मोकळेपणाने गप्पा पण मारता आल्या पाहिजे। माझं नाव निर्मला यशवंत महाले। माझं शिक्षण MA BEd झालं आहे आणि मी या स्वानंदी स्पोर्ट्स अँड एज्युकेशनल फाउंडेशन शाळेमध्ये मुख्याध्यापिकेचं काम करते आणि या शाळेत आम्ही खूप काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतो। जसं आम्ही सुरुवातीपासून रक्षाबंधन येतं तिथून सुरुवात करतो, तर रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, त्याच्यानंतर 26 जानेवारीचा कार्यक्रम असो, सगळे एकत्रित येऊन आम्ही छान प्रकारे आम्ही कार्य पार पाडतो। जानेवारीमध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग उत्सव कार्यक्रम घेतला, त्यामध्ये आम्ही नाशिकचे नाखरे काका, ते पतंग काका म्हणून ओळखले जातात, त्यांना बोलवलं। त्यांनी पण आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं, मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे पतंग बनवून दाखवले। माझे नाव जयश्री रमेश पवार, इयत्ता 10वी। मी विश्व हिंदू परिषद येथे या कन्या छात्रालयामध्ये असते आणि शाळेचे नाव KBH विद्यालय हर्सुल या शाळेमध्ये शिकते आणि या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आमच्या इथे क्लास घेतले जातात मॅथ आणि सायन्सचे। सकाळी 8 ते 9 मॅथ असतात आणि सायन्सचे 9 ते 10 असतात। माझे नाव मुग्धा भूषण देवरगावकर, माझ्या पाल्याचे नाव ओजस भूषण देवरगावकर। त्याच्यामध्ये खूप छान प्रगती झालेली आहे। तो काहीच बोलत नव्हता, घरी येऊन आता सर्व काही बोलतो, सर्व स्कूलमधलं सर्व सांगतो घरी। माझे नाव हिरामन काशीराम चौधरी। आमचा पाल्य या स्वानंदीमध्ये दर्शन अंबादास खोटे ह्या छोट्या वर्गामध्ये लहान गटामध्ये शाळा शिकतो, तर त्याची प्रगती खूपच चांगली आहे आणि अशीच आम्हाला प्रगती चांगली व्हावी आणि मुलं चांगल्या पुढे जावं अशी माझी शुभेच्छा। तिच्यात खूप प्रगती झालेली, बोलणं वगैरे सगळं असं जे इथं शिकवलं ते ती घरी बोलून दाखवती आणि इथले पुढे म्हणजे 1ली तर 5वीपर्यंत काहीतरी सोय झाली पाहिजे पुढच्या शिक्षणाची मुलांच्या याच्यानी। माझे नाव दीपाली ऋषिकेश गाडगीळ। माझा पाल्य इशिता ऋषिकेश गाडगीळ ही खेळघर या वर्गामध्ये शिकत आहे। तिची आतापर्यंत खूपच प्रगती झालेली आहे। ती घरी
काहीच बोलत नव्हती. तर आता शाळेतून घरी आल्याबरोबर सर्व शाळेत काय काय शिकवलं ते सर्व सांगते. शाळेमध्ये गाणी, गोष्टी, बाकीचं 1, 2 वगैरे जे जे शिकवलं जातं ते सगळं घरी येऊन सांगते. आजपर्यंत या शाळेमध्ये खूपच उपक्रम घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे काही सण वगैरे साजरे होतात, त्या सणांची मुलांना माहिती दिली जाते. ते सण शाळेमध्ये साजरे करून मुलांना त्याविषयी माहिती दिली जाते.